नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026, कंबाईन परीक्षा 2026, कंबाईन गट क परीक्षा 2026 अशा तिन्ही परीक्षांसाठी आपण इथं लेक्चर सिरीज चालू करत आहोत। मॅरेथॉन लेक्चर सिरीज आहेत, एमसीक्यू आहेत आणि हे एमसीक्यू तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाम साठी अतिशय उपयोगी पडणार आहेत। तर पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला इथे कंप्लीट बुक लिस्ट दिली होती, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या मुख्य परीक्षा आहेत, पूर्व परीक्षा आहेत, सगळ्याच परीक्षांसाठी ओव्हरलॅप होणारा सिलेबस आणि लागणारी पुस्तकं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरची इथं सजेस्ट केलेली होती। ठीक आहे, ज्याच्यामध्ये पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे आपलं बुक आहे, या बुकच्या आधारे तुम्ही पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता। आणि आपलं जे पुस्तक आहे, ठोकळा असेल, राज्यसेवेचा ठोकळा किंवा तुमचा कंबाईनचा ठोकळा, या ठोकळ्यामधून तुम्ही इथे काय करू शकता, जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता। आणि या ठोकळ्यामधूनच आपण इथं क्वेश्चन्स आज घेत आहोत। ठीक आहे, तर पॉलिटीचे क्वेश्चन आपण घेतो, त्याच्यानंतर आपण जिओग्राफी आणि हिस्ट्रीचे क्वेश्चन घेणार आहोत। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, तर हे सगळे ठोकळ्यामधलेच क्वेश्चन आहेत बघा। पहिला क्वेश्चन आहे, डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। ओके, पहिला ऑप्शन आहे घटनेचा मसुदा। ओके, दुसरा ऑप्शन आहे मार्गदर्शक तत्वे, तिसरा ऑप्शन आहे घटनेचा सरनामा, चौथा ऑप्शन आहे लिखित घटना। ठीक आहे, ओके, इथं तुम्हाला म्हटलेलं आहे डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा, आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। ठीक आहे, तर असा घटनेचा कोणता भाग आहे की ज्याच्यातून आपल्याला इथं जे घटनाकार होते, घटना बनवणारे जे सदस्य होते, त्यांची इच्छा आकांक्षा आपल्याला दिसून येतात। ठीक आहे, ओके, क्लिअर। काय उत्तर बघा, एक नंबरचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे। फर्स्ट क्वेश्चन बघा, चला बघा, याच्यामध्ये जो घटनेचा सरनामा आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, घटनेचा सरनामा, ठीक आहे, किंवा उद्देश पत्रिका पण म्हटलं जातं, याच्यामधून आपल्याला समजतं की आपले जे घटनाकार आहेत त्यांना आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीचं राज्य हवं होतं। ओके, तर घटनेचा जर सरनामा तुम्ही वाचला असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की सरनामा म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा, आकांक्षा यांचं प्रतिबिंबच आहे। ओके, क्लिअर। तर उत्तर काय इथे तुमचं घटनेचा सरनामा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताची जी घटना समिती होती ना, या घटना समितीची पहिली सभा जी होती ना, ती दिल्ली या ठिकाणी कोणत्या दिवशी सुरू झाली असं म्हटलंय, 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1947, 9 डिसेंबर 1947 आणि 20 फेब्रुवारी 1947। 2 नंबरचा क्वेश्चन बघा, उत्तर काय येईल। 2 नंबरचा क्वेश्चन, या डेट वरती बेस क्वेश्चन विचारले जातात। तर 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा सुरू झाली होती आणि घटना समितीच्या किती सभा झाल्या त्याच्या तारखा सुद्धा तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा इथं की भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बी.आर. आंबेडकर साहेब, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित हृदयनाथ कुंजरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू। पाठीमागचे जर राज्यसेवेचे पेपर तुम्ही काढले तर तुमच्या लक्षात येईल, इथे जे ऑप्शन मध्ये पर्सनची नावं दिलेत, जसं की आंबेडकर साहेब, राजेंद्र प्रसाद, पंडित हृदयनाथ कुंजरू असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, तर या सगळ्याच लोकांवरती प्रिव्हियस एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, लक्षात घ्या। त्याच्यामुळं यांचा जो रोल होता घटना बनवण्यामध्ये, तर त्याच्याबद्दल आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन वाचणं गरजेचं आहे। तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष बी.आर. आंबेडकर साहेब होते। घाईघाईमध्ये उत्तर द्यायला जायचं नाही। तर आपल्या भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ओके, आंबेडकर साहेब होते का, नाही। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा क्वेश्चन आहे, घटना समितीची जी मसुदा समिती होती, बघा, घटना समितीच्या ज्या समित्या होत्या त्याच्यामध्ये प्रमुख समित्या आणि दुय्यम समित्या याच्यावरती कायम क्वेश्चन विचारले जातात। आता इथे मसुदा समितीचे अध्यक्ष विचारले, इन केस तुम्हाला मसुदा समितीचे सदस्य सुद्धा विचारले जाऊ शकतात, पुस्तकामध्ये सगळं दिलंय। इथे मसुदा समितीचे अध्यक्ष घटनेचे शिल्पकार आंबेडकर साहेब, उत्तर बरोबर आहे। याच्यामध्ये अवघड काय आहे का, नाही। आणि हा क्वेश्चन तुम्हाला राज्यसेवेला विचारणार पण नाही, लक्षात घ्या।
ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता? हा, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला महिला सदस्य माहित पाहिजेत, मुस्लिम सदस्य माहित पाहिजेत, कारण विचारलं जातं. राजेंद्र प्रसाद होते, मौलाना आझाद होते, एस राधाकृष्णन होते, मोहम्मद अली जिना होते का? नाही. लक्षात घ्या, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना घटना समितीमध्ये नव्हते. ठीक आहे. ओके. 6 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण भारताच्या घटना समितीचे सदस्य नव्हते? जवाहरलाल नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, लियाकत अली होते, गांधीजी होते का? नाही. सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, भारताच्या राज्यघटनेत सुरुवातीला किती आर्टिकल्स आणि किती शेड्यूल्स होते? अशा पद्धतीचे क्वेश्चन प्रत्येक एक्झाम मध्ये विचारले जातात. तुम्हाला माहित पाहिजे, जेव्हा आपली घटना बनली होती तेव्हा आपल्या घटनेमध्ये 395 आर्टिकल्स होते आणि 8 शेड्यूल्स होते. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा सध्या किती आर्टिकल्स आहेत आणि किती शेड्यूल्स आहेत. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. थोडस फास्ट घेतोय आपण, रिव्हिजन आहे. एक्झाम आपली मे मध्ये आहे, बऱ्याच एक्झाम आपल्या मे जून मध्येच आहेत. क्वेश्चन नंबर 8 बघा, सध्या भारतामध्ये किती राज्य आणि किती संघराज्य प्रदेश आहेत? 28 आणि 8, 22 आणि 9, 30 आणि 10, 25 आणि 7. चला, जिथे एक्सप्लेनेशनची गरज आहे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. आता हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत. आपल्याला माहिती की आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 संघराज्य प्रदेश आहेत. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे? 19, 20, 21, 22. आर्टिकल 21, बरोबर. आर्टिकल 21. आर्टिकल 21 शी रिलेटेड तुम्हाला जी काही प्रकरणं झालेली आहेत ती सुद्धा विचारली जातात. तर आर्टिकल 21 खूप महत्वाचं आहे. आर्टिकल 19 पण महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे तुमचे स्वातंत्र्य आहेत, 6 स्वातंत्र्य, त्याच्यावरती क्वेश्चन वारंवार विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, पाकिस्तान सरकारने जाहीर केलेला निशाने पाकिस्तान हा जो किताब आहे, मोरारजी देसाई यांनी स्वीकारता येईल किंवा नाही यावर काही काळ देशामध्ये घटनात्मक चर्चा घडून आली होती. या संदर्भात भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामधल्या तरतुदी विशेष महत्वाच्या आहेत? पदव्या आपण म्हणतो ना की आपल्या घटनेने जे पूर्वी ज्या पदव्या दिलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये शैक्षणिक पदव्यांचा समावेश होत नाही, जे राजे रजवाडे होते त्यांच्या ज्या पदव्या होत्या त्याचा समावेश होतो, तर त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. उत्तर काय येईल बघा, कोणत्या आर्टिकल मध्ये पदव्या दिलेल्या आहेत? तर पदव्यांची समाप्ती वगैरे, तर आर्टिकल नंबर 18. काही क्वेश्चन डायरेक्ट आर्टिकल बेस असतात, मग ती तुमची कुठलीही परीक्षा असू द्या, तुमची टीईटी असू द्या, कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, मेन्स असू द्या, 100% आर्टिकल बेस क्वेश्चन विचारलेच जातात. लक्षात घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संघराज्यात नवीन राज्यास सामील करून घेण्याचा, नवीन राज्य प्रस्थापित करण्याचा अथवा राज्य पुनर्रचनेचा अधिकार संसदेला आहे. ओके. मग घटनेच्या कोणत्या कलमान्वये हा अधिकार संसदेला प्राप्त झालाय? आता इथं तुम्हाला तरतूद दिली आहे, लक्षात घ्या. कधी कधी काय केलं जातं, आर्टिकल दिलं जातं, तरतूद विचारली जाते, कधी तरतूद दिली जाते, आर्टिकल विचारलं जातं. आता इथं तुम्हाला जे संघ राज्य क्षेत्र वगैरे हा जो भाग येतो याच्यामध्ये हा क्वेश्चन इन्क्लूड होतोय, लक्षात घ्या. तर भारतीय संघ राज्यामध्ये एखादं नवीन राज्य सामील करून घ्यायचं आहे, नवीन राज्य प्रस्थापित करायचं आहे किंवा राज्याची पुनर्रचना करायची, हे सगळे अधिकार कोणाला आहेत? संसदेला आहेत. तुम्हाला ऑप्शन असू शकतो पंतप्रधानांना आहेत, राष्ट्रपतीला आहेत, वगैरे वगैरे, पण हे सगळे अधिकार संसदेला आहेत. आणि संसदेला हे अधिकार कोणत्या कलमान्वये दिलेले आहेत? तर दुसरं कलम. ठीक आहे, कलम 2. कलम 2 अन्वये हे सगळे अधिकार कोणाला आहेत? आपल्या संसदेला आहेत. ठीक आहे. ओके. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली? 2 मार्काला हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारला होता. आर्टिकल 13, आर्टिकल 17, 19, 21 वरती ऑलरेडी आपण क्वेश्चन विचारलेत, इलिमिनेट करून टाका. उत्तर आलं तुमचं कलम 17. ठीक आहे. ओके. भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार, सगळ्यात मोठा टॉपिक आहे घटना दुरुस्ती. लक्षात घ्या, घटना दुरुस्तीची पद्धत आपण कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, ज्याला आपण उसनवारी म्हणतो. 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना बनवलेली आहे. ओके. तर घटना दुरुस्तीचे अधिकार जनतेला आहेत का, ज्याला आपण सार्वभौम जनता म्हणतो? मग कार्यकारी मंडळाला आहेत का, कायदे मंडळाला आहेत का, का न्याय यंत्रणेस आहेत? 13 नंबरचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. ठीक आहे. इथं सार्वभौम जनता आणि न्याय यंत्रणा तुम्ही इलिमिनेट करू शकता, बरोबर. पण जर तुम्हाला कार्यकारी आणि कायदे मंडळ याच्यामध्ये जर डिफरन्स माहित नसेल तर मात्र तुम्ही इथं थोडस कन्फ्युज होऊ शकता. तर घटना दुरुस्तीचा अधिकार कायदे मंडळाला असतो आणि तुमच्यासाठी क्वेश्चन
की कायदे मंडळामध्ये कुणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, संसद, राज्यसभा, लोकसभा, पंतप्रधान, कार्यकारी मंडळामध्ये कुणाचा समावेश होतो? हे सगळं तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. 14 नंबरचा क्वेश्चन बघा. स्वातंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्का अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यापैकी कोणते स्वातंत्र्य 44व्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आले? भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, मालमत्तेचं स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य. बघा, स्वातंत्र्याचा हक्क या मूलभूत हक्कांतर्गत बहाल करण्यात आलेल्या स्वातंत्र्यापैकी कोणतं स्वातंत्र्य 44व्या घटनेनुसार वगळलेलं आहे? 14 नंबरचा क्वेश्चन बघा. मालमत्ता स्वातंत्र्य. बरोबर, उत्तर काय आहे? मालमत्तेचं स्वातंत्र्य इथं आपल्याला वगळलेलं दिसतं. तुम्हाला कोणत्या घटना दुरुस्तीनं वगळलंय हे विचारलं जातं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणते कलम किंवा कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहेत? आर्टिकल 370 सगळ्यांना माहित आहे, इलिमिनेट करून टाका. आर्टिकल 31-32 आपल्याला माहित आहे, इलिमिनेट करा. 368 आणि 359 मध्ये तुमचं उत्तर आहे. उत्तर काय येईल? 368. बरोबर, घटना दुरुस्ती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हे क्वेश्चन तुमचे असे तोंडपाठ असले पाहिजेत, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? बघा, क्वेश्चन कसे विचारले जातात? कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत आणि कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत. म्हणजे असणं आणि नसणं हे दोन्ही अधिकार तुम्हाला इथं विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कुणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत? पहिला ऑप्शन आहे अटॉर्नी जनरल, आहे का? त्याच्यानंतर कॅग, राज्यपाल आणि उपराष्ट्रपती. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. 16 नंबरचा क्वेश्चन उत्तर आहे डी ऑप्शन. बरोबर, अटॉर्नी जनरल असतील, कॅग असतील, राज्यपाल असतील, यांच्या नेमणुका करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, लक्षात घ्या. फक्त उपराष्ट्रपती नाही. आता मग मला सांगा की उपराष्ट्रपतीची नेमणूक कशी होते मग? बरोबर, कारण राष्ट्रपती टॉपिक वरती जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा तुम्हाला इथं उपराष्ट्रपती टॉपिक मधले मुद्दे एकत्र करून क्वेश्चन बनवले जातात. लोकसेवा आयोगाची एक पद्धत आहे, लक्षात घ्या, क्वेश्चन बनवण्याची पद्धत आहे. तर तिथं तुम्हाला शफल करून क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रपती टॉपिक आहे तर तिथं तुम्हाला असं नाही की 4 लाईनर क्वेश्चन आहे तर फक्त राष्ट्रपतींबद्दलच इन्फॉर्मेशन विचारतील, अजिबात नाही. तिथं तुम्हाला उपराष्ट्रपती टॉपिक एकत्र करतात, बरोबर, किंवा राज्यपाल एकत्र करतात. कारण का? विद्यार्थी कन्फ्यूज व्हावेत किंवा तुमची किती क्लिअरिटी आहे, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केलाय, लक्षात आलं? क्लिअर. तर इथं नेमणूक करण्याचे अधिकार जे आहेत, अटॉर्नी जनरल असतील, कॅग असतील, राज्यपाल असतील, यांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात, पण उपराष्ट्रपतींची गरज नाही. ठीक आहे, ओके. 17 नंबरचा क्वेश्चन बघा. राष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? राष्ट्रपती पदाची मुदत 5 वर्ष असते, बरोबर आहे का? बघा, तुम्हाला काय विचारले ते तुम्ही अगोदर व्यवस्थित बघा. चूक विचारले का बरोबर विचारले? तुम्हाला चुकीचं विधान इथे विचारलेलं आहे. असते का 5 वर्ष मुदत राष्ट्रपती पदाची? असते, बरोबर. त्यांना जर राजीनामा द्यायचा आहे उपराष्ट्रपतीकडे देतील का? बरोबर आहे, ओके. राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची निवडणूक दुसऱ्यांदा लढता येत नाही असं म्हटलंय, येते ना, बरोबर. मग हे चुकीचं आहे. उमेदवार भारतीय नागरिक असावाच लागतो, च लागलेला आहे इथे बघा, असावाच लागतो. जो भारतीय नागरिक नाही, आता नागरिकत्व टॉपिक तुम्ही व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की नागरिकत्व किती महत्वाचं आहे. ओके, क्लिअर. चला, तर इथपर्यंत आपले 17 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. एकच मिनिट थांबा.
चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारताच्या राष्ट्रपतींची निवड डॅश डॅश हे करतात. भारताचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, राज्यसभा लोकसभा यांचे सदस्य, संसदेच्या दोन्ही गृहातील आणि राज्याच्या विधानसभामधील निवडून आलेले सदस्य. कायम रिपीट होणारा हा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. तरी सुद्धा कन्फ्युजन मध्ये आपण हा क्वेश्चन चुकतो. ठीक आहे, जेव्हा राष्ट्रपतीची निवड आणि राष्ट्रपतींचा महाभियोग दोन्ही तुम्ही एकत्र कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ओके, चला बघा, तर इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला राष्ट्रपतींची निवड म्हटलंय तर तुमचं उत्तर काय येईल, संसदेचे जे दोन्ही ग्रह आहेत आणि राज्याच्या विधानसभा. ठीक आहे, विधान परिषद नाही, तुम्हाला इथं विधान परिषद सुद्धा देतील. इथं इलेक्टेड नॉमिनेटेड मेंबर्सचा इथं प्रश्न येतो का, नाही, इलेक्टेड मेंबर्स लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष डॅश डॅश असतात. राष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती, लोकसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान. 19 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. राज्यसभा लोकसभा यांची संयुक्त बैठक आहे, अध्यक्ष कोण असतील, लोकसभेचे अध्यक्ष असतील. बरोबर, जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत तेच असतात संयुक्त बैठक. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे, कोणी सांगू शकतं. संयुक्त बैठकीची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे. लाईव्ह असणारे विद्यार्थी, चला चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्या पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी राष्ट्रपतींना शपथ ग्रहण करावी लागते. लक्षात घ्या, मग कोण राष्ट्रपतींना शपथ देववितो, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, सरन्यायाधीश, राज्यसभेचे सभापती, कोण देववितो. चला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. वीस नंबरचा क्वेश्चन बघा, उत्तर येईल सी ऑप्शन, सरन्यायाधीश. बरोबर, तर जे सरन्यायाधीश असतात भारताचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश ते इथे राष्ट्रपतींना शपथ देववितात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 21 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या कलमा अन्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपतींना एससी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सल्ला घ्यायचा आहे. ठीक आहे, तर ते घेऊ शकतात का, घेऊ शकतात. मग घटनेमध्ये असं कोणत्या आर्टिकल मध्ये दिलंय की बाबा राष्ट्रपती सल्ला घेऊ शकतात. 120, 123, 140, 143. 21 नंबरचा आर्टिकल, सॉरी 21 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, आर्टिकल 143 लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. आर्टिकल 143 असे जे आर्टिकल्स आहेत ना ते इम्पॉर्टंट असतात. सगळ्याच आर्टिकल वरती लोकसेवा आयोग प्रश्न विचारत नाही, लक्षात घ्या. जेवढे जेवढे महत्वाचे आहेत तेवढ्यावरती तिथं क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तर ठोकळ्यामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत, तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि डेफिनेटली ज्या फॉर्मॅट मध्ये आपली एक्झाम आहे एमसीक्यू, तर सोडवले पाहिजेत एमसीक्यू, तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, चला बघा, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात एखादा विवाद निर्माण झाल्यास त्याचा निवाडा करण्याचा अधिकार. बघा, वाद कोणासंदर्भात आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. ठीक आहे, मग यांच्यामध्ये विवाद निर्माण झालाय त्याचा निवाडा करायचा अधिकार आहे, घटनेने दिलाय 71व्या कलमामध्ये. ठीक आहे, आता 71व्या कलमामध्ये हा अधिकार दिलाय, पण कोणाला दिलाय हे तुम्हाला विचारले. लोकसभेच्या अध्यक्षांना दिलाय, सुप्रीम कोर्टाला दिलाय, का राज्यसभेच्या सभापतींना दिलाय, का निवडणूक आयोगाला दिलाय, असा तुमचा हा क्वेश्चन आहे 22 नंबरचा. ओके, चला काय येईल उत्तर बघा. 22 नंबरचा क्वेश्चन, सुप्रीम कोर्टाला. बरोबर, एससी कुणाला दिलेला आहे, एससी ला. ओके, एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी करायची, शिक्षा तहकूब ठेवायची, शिक्षा रद्दच करायची डायरेक्ट, हे जे अधिकार आहेत ना घटनेने, हे कोणत्या कलमान्वये, आता हे सगळे अधिकार कोणाला दिलेत, राष्ट्रपतींना दिलेत. बरोबर,
पण कोणत्या कलमान्वये दिलेत, म्हणजे तुम्हाला राष्ट्रपतींशी रिलेटेड सगळे आर्टिकल्स लक्षात ठेवावे लागतील. आर्टिकल 121, आर्टिकल 72, आर्टिकल 123, आर्टिकल 143. चला क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23. बी ऑप्शन बरोबर. आर्टिकल 72. ओके, आर्टिकल 72 अन्वये हे सगळे अधिकार कोणाला आहेत? राष्ट्रपतींना आहेत. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद कोणत्या कलमान्वये करण्यात आली? 315 पोट कलम 1, 320 पोट कलम 1, 323 2 आणि 378 2. 24 नंबरचा क्वेश्चन बघा. 315 1 बरोबर. 315 1. लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक बोलवायची बरोबर. तर बोलवायचा, आता तुम्हाला अध्यक्ष कोण होते ते पाठीमागे झालं, आता बोलवायचा अधिकार कोणाला असतो? लोकसभेच्या अध्यक्षांनाच असतो, पंतप्रधानांना असतो, राज्याच्या सभापतींना असतो का राष्ट्रपतींना असतो? 25 नंबरचा क्वेश्चन बघा. तर ही जी संयुक्त बैठक बोलवायची ना, तर ही संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतींना असतो. लक्षात घ्या, अध्यक्षस्थानी लोकसभेचे अध्यक्ष असतात, पण बैठकच बोलवायची तर ती कोण बोलवू शकतं? फक्त राष्ट्रपती बोलवू शकतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 26 नंबरचा. डॅश डॅश हे भारतीय सैन्याच्या तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. फील्ड मार्शल, पंतप्रधान, राष्ट्रपती, भूदल प्रमुख. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. राष्ट्रपती बरोबर. उत्तर काय येईल तुमचं? राष्ट्रपती. आर्टिकल डॅश डॅश हे राष्ट्रपतींच्या हुकूम काढण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. 123, 268, 352 आणि 372. चला क्वेश्चन नंबर 27 बघा. हे थोडेसे झोन मध्ये न येणारे आर्टिकल आहे. 368 आपल्याला माहितीये. आर्टिकल 123 जे आहे ना, ते राष्ट्रपतींच्या वटहुकूम बघा. राष्ट्रपतीच्या वटहुकुमावरती खूप मल्टिपल टाइम्स लोकसेवा आयोगाने क्वेश्चन विचारले, मल्टिपल टाइम्स, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत? चला बघा काय येईल उत्तर. 352, 356, 360, 163, 164, 165. आर्टिकल 367, 368, 369, 369, 370, 371. 28 नंबरचा क्वेश्चन. अ ऑप्शन बरोबर. 352, 356, 360. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? राष्ट्रपतींना त्यांचे लष्करी अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात का? वापरावे लागतात बरोबर. बरोबर आहे का? बरोबर आहे. चला 29 नंबरचा क्वेश्चन. चुकीचा विचार. राष्ट्रपती संसदेची संमती नसेल तर युद्ध पुकारू शकतात का? नाही. बरोबर आहे. अमर्याद लष्करी अधिकार असतात का? नाही, मर्यादित असतात, अमर्याद नसतात. ठीक आहे. आणि राष्ट्रपती सैन्याच्या तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत, हे सगळं आपल्याला माहित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान डॅश डॅश आहे. संपूर्णतः बरोबर आहे, संपूर्णतः चुकीचा आहे, अंशतः बरोबर आहे, संदिग्ध स्वरूपाचा आहे. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. संपूर्णतः बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 31 नंबरचा. उपराष्ट्रपती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? उपराष्ट्रपती पदासाठी मुदत 5 वर्ष इतकी असते. ठीक आहे. ओके, उपराष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष वय पूर्ण असावं लागतं. उपराष्ट्रपती पदासाठी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे आणि उपराष्ट्रपती हा ज्येष्ठ विधिज्ञ असावा लागतो. 31 नंबरचा क्वेश्चन बघा. उपराष्ट्रपतीसाठी 5 वर्ष, 35 वर्ष, नागरिक विधिज्ञाची गरज नाहीये इथे, लक्षात घ्या. आहे का? नाही. ठीक आहे. ओके, चला इथपर्यंत समजलं का? काही अडचण असेल
तर विचारू शकता लाईव्ह असणारे विद्यार्थी. चला नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे इथं तुम्हाला राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारासंदर्भात. ठीक आहे, जो वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे त्याच्या संदर्भातच तुम्हाला इथं क्वेश्चन आहे. तर अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढतात का? पहिलं विधान बघा, नाही. बरोबर, चालू नसताना. ओके, केव्हाही रद्द करू शकतात का? करू शकतात, लक्षात घ्या. आणि संबंधित वटहुकूम संसदेच्या नजीकच्या अधिवेशनात संमतीसाठी ठेवावा लागतो. ओके, इथपर्यंत क्लिअर. 33 नंबरचा क्वेश्चन घ्या. कितव्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक ठेवला? 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती तोंडपाठ असावी लागते. पॉलिटी म्हणजे असा विषय की जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात तर सगळं तोंडपाठ पाहिजे. ओके, 42च्या ठिकाणी 44 केलं तर इथं तुमची सिली मिस्टेक झाली म्हणून समजायची. ठीक आहे. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणतं विधान चुकीचं आहे? ज्यास मंत्रिमंडळाचा पूर्ण पाठिंबा असतो अशा मंत्र्यांची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. ज्या नेत्यास लोकसभेतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असतो अशा नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. पंतप्रधान हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख असतो आणि मंत्रिमंडळाची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने होते. 34 नंबरचा क्वेश्चन बघा. बघा, ज्याला मंत्रिमंडळाचा पूर्ण पाठिंबा असतो ना अशा मंत्र्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून इथे नेमणूक करतात, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. टोटल किती क्वेश्चन झाले आपले? टोटल 34 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. पुढचे क्वेश्चन पण आपण कंटिन्यू करूया. एक जस्ट 5 मिनिट थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. समानातील पहिला किंवा ग्रहमालेतील सूर्य या शब्दामध्ये कोणाचं वर्णन केलं जातं? पहिला ऑप्शन आहे इंग्लंडच्या राजाचं, दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रपतींचं, तिसरा ऑप्शन आहे पंतप्रधानांचं आणि चौथा ऑप्शन आहे अमेरिकेच्या अध्यक्षांचं. ठीक आहे. ओके, इझी क्वेश्चन आहे पण क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, लक्षात घ्या. तर समानातील पहिला, ग्रहमालेतील सूर्य वगैरे अशा पद्धतीचं जे कंटेंट आहे आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर असं वर्णन केलं जातं पंतप्रधानांचं. बरोबर, समानातील पहिला. किंवा आता का वर्णन केलं जातं असं तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला रिटर्न एक्झाम मध्ये विचारू शकतात. ओके, कारण पंतप्रधानांच्या हातात मोठी पॉवर असते. एखादं विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा, विधेयकाचे प्रकार आहेत धन विधेयक आणि वित्त विधेयक. बरोबर, किंवा विधेयक म्हणजे काय, इथून आपली सुरुवात होते. तर याच्यामध्ये धन विधेयकासंदर्भात क्वेश्चन जास्त विचारले जातात, लक्षात घ्या. तर धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ठीक आहे, तर राष्ट्रपतींना असतो, राज्यसभेच्या सभापतींना असतो, पंतप्रधानांना असतो का लोकसभेच्या अध्यक्षांना असतो? आता आपल्याला काय वाटतं इथं की राष्ट्रपतींना खूप मोठी जबाबदारी, बरोबर, त्याच्यामुळे आपण कोणत्या उत्तराकडे जाऊ शकतो? आपण राष्ट्रपती या उत्तराकडे जाऊ शकतो. बरोबर, पण इथं राष्ट्रपती उत्तर नाहीये, लक्षात घ्या. एखादं विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार लोकसभेच्या अध्यक्षांचा असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, कोणाचा असतो? लोकसभेच्या अध्यक्षांचा. इथं तुम्ही पंतप्रधान आणि राज्यसभेचे सभापती इझिली एलिमिनेट करू शकता किंवा तुम्ही केलं पण असेल, पण तुमचं कन्फ्युजन राष्ट्रपती आणि लोकसभेचे अध्यक्ष याच्यामध्ये राहू शकतं. याच्या सोबतच धन विधेयकाचं आर्टिकल, सोबतच वित्त विधेयकाचं आर्टिकल. धन विधेयक म्हणजे काय, वित्त विधेयक म्हणजे काय, हे सगळं तुम्ही इथं वाचून घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. ओके, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 37 नंबरचा क्वेश्चन बघा. मंत्रिमंडळातील जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्याला 6 महिन्याच्या आत संसदेवर निवडून यावं लागतं. बरोबर आहे का? बरोबर आहे.
मंत्रिमंडळ लोकसभेस जबाबदार असतं. लोकसभेला जबाबदार असतं का राज्यसभेला? लोकसभेला, बरोबर. राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावे लागते. च लागलेला आहे. अशी विधानं तुम्हाला एक्झाम मध्ये दिसतील. तर इथं 6 महिन्याचा कालावधी बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. जबाबदार कोणाला असतात? लोकसभेला असतात. सल्ल्यानुसार काम करावं लागतं, हेही बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींनी विचारात घेतलाच पाहिजे असं नाही. जर क विधान बरोबर येत असेल तर ड विधान इथं चुकीचं येणार आहे, लक्षात ठेवा. ओके. 38 नंबरचा क्वेश्चन बघा. कितव्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा करण्यात आला होता? 42वी घटना दुरुस्ती, 43वी, 44वी, 45वी. आपलं जे पुस्तक आहे ना, आपल्या पुस्तकामध्ये 42वी घटना दुरुस्ती व सेपरेट टॉपिक दिलेला आहे, लक्षात घ्या. खूप सुंदर पुस्तक आहे. तर इथं तुम्हाला काही चेंजेस 42व्या घटना दुरुस्तीने झालेले आहेत, काही चेंजेस 44व्या घटना दुरुस्तीने झालेत. लोकसभेच्या बाबतीत जर तुम्ही इथं विचारात घेतलं तर 6 वर्षाचा कार्यकाळ 42व्या घटना दुरुस्तीने झाला होता आणि नंतर काय झालं, 44व्या घटना दुरुस्तीनं पुन्हा 5 वर्षाचा कालावधी इथं करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यसभेत घटक राज्यांच्या विधानसभांनी निवडून दिलेले जास्तीत जास्त किती सदस्य असतात? बघा, काही क्वेश्चन असे असतील की जिथे तुम्हाला राज्यसभेची टोटल सभासद संख्या विचारतील, काही ठिकाणी तुम्हाला घटक राज्याच्या विधानसभांनी निवडून दिलेले सदस्य विचारतील. तर याच्यामध्ये 250, 238, 150 आणि 78 असे ऑप्शन आहेत. उत्तर काय येईल बघा. चला उत्तर सांगा. क्वेश्चन नंबर 39. बी ऑप्शन, बरोबर. 238 घटक राज्याच्या विधानसभा. ठीक आहे. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? आता बघा, इथे 238 तर येणार नाही, 78 येणार नाही, 288 आणि 250 मध्येच तुमचं उत्तर राहणार आहे. 40 नंबरचा क्वेश्चन, बरोबर. घटक राज्याच्या विधानसभांनी निवडून दिलेले 238 असतात आणि टोटल जर बघितलं तर 250 असतात. आता ह्याच्यामध्ये 238 प्लस किती आणि कशा पद्धतीने ऍड होतात हे सगळं तुम्ही पुस्तकामधून व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्यसभेसंबंधीचे कोणते विधान बरोबर आहे? राज्यसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, 6 वर्षाचा असतो, विसर्जित झाली की राज्यसभा पण विसर्जित होते, राज्यसभा स्थायी सभागृह आहे. चला बघा, 6 वर्षाचा तर कार्यकाळ कुणाचाच नाहीये, बरोबर. 5 वर्षाचा पण नाही, कारण का राज्यसभा स्थायी सभागृह, बरोबर. असं नाहीये की लोकसभा विसर्जित झाली की राज्यसभा पण विसर्जित होते, नाही. राज्यसभा स्थायी सभागृह आहे, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञांमधून जास्तीत जास्त डॅश डॅश इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात. 9, 12, 22, 78. 42 नंबरचा क्वेश्चन बघा. साहित्य, कला, शास्त्र भरपूर वेळा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. जोड्या लावा, फिल इन द ब्लँक, त्याच्यानंतर तुमचे सेंटेन्स फॉर्मॅट मध्ये तर 12. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 1/3 सभासद निवृत्त होतात. इथं 2 वर्ष आणि 1/3 याच्यामध्ये तुम्हाला एरर शोधायचे आहेत. दर 5 वर्षांनी नवीन सदस्य निवडून जातात. कायमचे सभासद असतात. राज्यसभेवर सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताचे नागरिक नसलं तरी चालतं, चुकीचं आहे. कायमचे सभासद असतात, चुकीचं आहे. आता 2 सेंटेन्स मध्ये तुमचं उत्तर आहे बघा. तर 5 वर्षांनी आहे का? नाही, दर 2 वर्षांनी 1/3 सभासद. ओके, क्लिअर. सोपा आहे क्वेश्चन, सोपा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संसद सदस्यास संसद गृहात संपूर्ण भाषण स्वातंत्र्य असतं का? असतं, लक्षात घ्या. त्याने संसद गृहात केलेल्या कोणत्याही वक्तव्याबद्दल त्याच्यावर न्यायालयात खटला भरता येत नाही. दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही विधाने चूक आहेत. विधान क्रमांक 1 चूक आहे, विधान क्रमांक 2 चूक आहे. काय येईल उत्तर बघा. 44 नंबरचा क्वेश्चन. दोन्ही विधानं बरोबर आहे. ठीक आहे, तेवढं स्वातंत्र्य त्यांना असतं. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, तुम्हाला इथं 45 नंबरचा क्वेश्चन बघा. धनविधेयकाबद्दल क्वेश्चन आहे. एखादी कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टवरचे सगळे क्वेश्चन तुमचे इथं कव्हर होतात. पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन सेट दिलेले आहेत.
धन विधेयक राज्यसभेत मांडलं जाऊ शकतं का? नाही. प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही. धन विधेयकास राज्यसभा काहीही दुरुस्ती सुचवू शकत नाही. काय येईल उत्तर बघा, 45 नंबरचा क्वेश्चन. ऑप्शन नंबर काय येईल बघा. याच्यामध्ये तुम्हाला बरोबर विचारले, धन विधेयक राज्यसभेत मांडलं जाऊ शकतं का? बघा, नाही. ठीक आहे. दुरुस्ती सुचवू शकत नाही, नाही सुचवू शकतात. मान्य करावी लागते का? नाही करावी लागत. प्रथम राज्यसभेत मांडता येत नाही. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. पहिल्यांदा राज्यसभेमध्ये मांडता येत नाही. खूप केअरफुली क्वेश्चन वाचावे लागतात, लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची नोंद ठेवावी लागते आणि त्यास कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. देशातील इतर न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारा निर्णय घेता येत नाही. ऑब्विसली बरोबर असणार आहे की नाही दोन्ही विधान. हा, मग इथं माझा एक क्वेश्चन तुम्हाला आहे की अभिलेख न्यायालय म्हणजे काय, त्याच्यानंतर याचं काही आर्टिकल वगैरे आहे का? लक्षात घ्या, इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण इथं ज्या कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेल्या आहेत त्या कॉन्सेप्ट वरती बेस तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर पॉलिटी हा विषय मी तुम्हाला पूर्वी पण बोलले, जितका सोपा आहे, जेवढा फास्ट समजतो तितका फास्ट विसरतो. तर आपलं जे पुस्तक आहे तुमचं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, थेरी वाचल्याशिवाय एमसीक्यू सॉल्व्ह करायला जाऊ नका. आपले लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन चालूच राहतील. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा क्वेश्चन सेट घेणार आहोत. प्रत्येक क्वेश्चन सेटमध्ये आपण 50च्या आसपास क्वेश्चन घेणार आहोत. पुस्तक मागवताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पब्लिकेशनचा नंबर पण मिळतो. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. डायरेक्ट वेबसाईटवरती जाऊन पण तुम्ही पुस्तकं परचेस करू शकता. जवळजवळ 30 दिवसावरती आपली परीक्षा आलेली आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा. कंबाईनच्या एक्झाम पण जवळ आहेत, कंबाईन मेन्स पण जवळ आहेत. तर सगळ्याच परीक्षांसाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची अवेलेबल आहेत. नक्कीच तुम्ही आपल्या वेबसाईटला व्हिजिट करा, किंवा तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट द्या, किंवा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहत असाल तर तिथं मोठे मोठे पुस्तक विक्रेते असतात, त्यांच्याकडे तुम्हाला केसागर पब्लिकेशनची सगळी पुस्तकं मिळून जातील. तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.